वो बोलो। सेंटेंस क्या है? हे ईश्वर, अभी हम सब भाई यहाँ इनपुट सेशन के लिए उपस्थित हुए हैं। God grant us a serenity to accept the things cannot change. क्या मतलब है इसका? दूसरा सेंटेंस Courage to change the things we can and wisdom to know the difference. क्या मतलब है? ये जो 3 लाइन है ना, ये 3 लाइन में तुम्हारा लाइफ बसा है और वही याद नहीं है अपने को, तो यहाँ पे आए क्यों? जीने की राह बोलते हैं ना, वो है ये प्रेयर। और तुम लोग को वही याद नहीं है, क्या ट्रीटमेंट लेते हैं तुम? ट्रीटमेंट लेने का मकसद क्या है? What is the meaning of treatment? यहाँ पे क्यों आए? यहाँ पे क्यों आए? तो बिगाड़ हो गया था ना अपने में, सुधरने के लिए यहाँ पे आए। कैसे सुधरोगे? प्रोग्राम क्या है? बचपन में साइकिल कितने जगह सीखा है? याद है पहले अपने को पीछे पकड़ के वो अपने साथ दौड़ता था और थोड़े टाइम होने के बाद वो हाथ छोड़ देता। जो साइकिल चलती थी वो कौन चलाता था? हम खुद चलाते। सही है। जब तक यहाँ पे हो हम लोग हाथ पकड़ के, बाहर जाने के बाद क्या करोगे? साइकिल खुद को चलानी है, यहाँ पे सीखना चाहिए कि नहीं? यहाँ पे कोई सीखता नहीं, बाहर जाके वापस मार खाते हैं, वापस आ जाते हैं। यहाँ आने के बाद जाने का कभी ये नहीं करते हो और बाहर जाने के बाद यहाँ आने का कभी ये नहीं। जिंदगी कैसी है अपनी, हम लोग कैसे जी रहे हैं? जिंदगी कैसी है? खूबसूरत। हम लोग कैसे जीते हैं? अपने तरह। अपने तरह से मतलब क्या? मला जे वाटतं ते खरं मानते, बाकी दुनिया गेली ते लाव, पण खरं तसं असतं का? ते सगळेजण म्हणतात तसं, पण घरच्या आल्यानंतर काय होतं? आता तुम्ही कधी आम्हाला मनमानी करतो आम्ही, मी म्हणतोय त्याला सगळ्यांना तुम्ही हो म्हणता, मग घरचे आल्यानंतर आपल्यामध्ये असं काय होतं की आपण परत मनमानी करावं? वाय सो? कारण काय, एखाद दुसराच माणूस मी बघितलाय की तो व्यवस्थित घरच्यांशी सोडला, बाकी सगळे असे अभी देता येऊन याच हिशोबात नाही, अभी देता होईल आपण बघू शकतो का? वाटर मारला वाटर मारने के बाद क्या बोलते थे हम लोग? अभी सबको दिखाता हूँ, त्याला स्वतःच्या पायावर उभं राहता है, दुनियेला काय दाखवणार आहे? दाखवू शकतो काही? म्हणून आपल्याला सगळे लोक म्हणायचे वाटर वाले, वाटर प्यायल्यावर सगळे आवाज चालू
असं किती लोकांना वाटतं? चांगलं झालंय की वाईट झालं या मराठी समजता नाहीये. म्हणून मी विचारलं की चांगलं झालं असं किती लोकांना वाटतं आणि वाईट झालं असं किती लोकांना बोला सांग बरं का काम सुरू झालं. काम सुरू झालं. समज तुझं काम चालू राहिलं आणि व्यसनही चालू राहिलं काय झालं? एवढं नव्हतं सर. एक मी तुम्हाला प्रत्येकाला आपला जो प्रॉब्लेम आहे ना तो आपल्याला माहीत नाही आहे. आपला जो प्रॉब्लेम आहे तो आपल्यालाच माहीत नाही आहे पण लोकांना माहिती आहे. माहिती असणाऱ्या गोष्टीचे प्रकार 3 आहेत. कुठले? 3 कुठले माहिती आहेत का? एक मला माहिती आहे आणि लोकांना पण माहिती आहे. एक मला माहिती आहे पण लोकांना माहित नाही आणि तिसरा लोकांना माहिती आहे पण मला माहिती आणि हा आपल्या बाबतीतचा प्रकार आहे. हा डेंजर. सकाळी उठल्यानंतर आपल्याला वाटतं घरातले लोक असं का वागतायत. सगळे जे हम उठते हमें लगता है कि ये लोग ऐसा क्यों बर्ताव कर रहे हैं. बीवी उधर कोने में देख रही है, बर्तन धनाधन आवाज आ रही है, माँ बात नहीं कर रही है, पिताजी बात नहीं कर रहे हैं. आपको क्या हुआ क्या? क्योंकि मुझे याद ही नहीं है क्या हुआ. लक्षात येते का? त्यावेळेला एखाद्या माणसाला डिएडिक्शन सेंटरमध्ये आणावं असं घरच्यांना वाटतं त्यावेळेला निश्चितपणे आपल्याकडून काहीतरी असं घडलेलं असतं की ते त्या लोकांना चिंतेत टाकतं. त्याच्याशिवाय तुम्हाला त्यांनी इथे आणलेलं नाही. त्याला वेळ लागलेलं नाही. तुम्ही म्हणताय त्याची कंट्रोलमध्ये देत असतात. त्यांना काय फरक पडतो का? तुम्ही तुमची नोकरी करताय, पगार आणताय, पगार देताय, तुमची तुम्ही पिताय, बघताय, सकाळी उठून कामाला जाताय, कोणाला काय प्रॉब्लेम नाही. ते लोक कधीही इथे ऍडमिट करायला घेऊन येणार नाही. ऍडमिट करायला कधी घेऊन येतात? त्यावेळेला पुलावरून पाणी व्हायला लागतं. त्यामुळे इथे आला नसला तर भिंतीवरच्या फोटोच दिसणार होता. एवढं निश्चित आहे. यहाँ अगर नहीं आते थे तो तुम्हारा फोटो दीवार पे रहता. इसलिए यहाँ आए हो तो बच गए. सीधी बात. तो बचे हैं सर सलामत तो पगड़ी 50. मतलब क्या? सर सलामत तो पगड़ी 50. अगर मैं जिंदा हूँ तो बाकी की सब चीजें ठीक है. मैं जिंदा नहीं रहूंगा तो क्या प्रॉब्लम? नहीं नहीं. लक्षात आलं का? जर तुम्हीच नसतात तर त्या लोकांचं काय केलं असतं. त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे. व्यसन बंद होणं. आता व्यसन बंद होणं हे ते ऑटोमॅटिक होतं. इथे मिळतच नाही दारू उद्योग गांजा रस. व्यसन बंद झालं. पण त्याच्याबरोबर आपले विचार बदलणं गरजेचं. आता विचार कोण बदलणार आहे? आपण स्वतः. त्याच्यासाठी ही सगळी टूल आहे तिथे लावलेला आहे. लिव्ह अँड लेट लिव्ह हे सगळे आपले टूल्स आहेत. म्हणजे काय हत्यार आहेत. याचा आपल्याला वापर करायचा आहे आणि आपलं आयुष्य चांगलं करायचं. हे उगतच नाही लावलेलं. चला काय चांगले विषय त्याचा लावला काय नाही लावतो. त्याचा काहीतरी उपयोग आहे म्हणून लावलेलं. आपण किती डोळसपणाने राहतो. डोळे पुढे ठेवून राहतो का आपण? इथे राहताय तुम्ही डोळे पुढे ठेवून राहताय का? आहे ना. पण डोळे पुढे कशासाठी ठेवतो माहिती का? दुसरं काय करतो हे बघ. तो प्रॉब्लेम आहे.
कशाला आहे? दुसरं काय होतं ते बघणं आहे. आपण डोळे उघडे ठेवायचे, म्हणजे स्वतःची जाणीव ठेवायची. डोळे उघडणे म्हणतात माहिती का? वाक्प्रचार आहे. मी यापूर्वी म्हणजे काय, मला अनुभव आला. हा अनुभव तुम्हाला बरोबर येत असतो. आपण काय करतो, काय शिकतो, काय शिकलो, काय शिकलो का? मी बोलतोय ते कळतंय का? आपण ज्या वेळेला इथे बसतो ऐकायला, त्यावेळेला आपले कान उघडे असले पाहिजे, मन उघडं असलं पाहिजे, डोकं उघडं असलं पाहिजे, काहीतरी मला मिळेल या अपेक्षेने इथे बसलं पाहिजे. आणि इथे जे बोललं जातं ते स्वतःला लावून बघितलं पाहिजे की हे जे बोलतात ते खरं आहे का, माझ्या बाबतीत खरं होतंय का, हे खरंच असं वाटतंय का मला. जर पटत असेल कुठेतरी मॅच होत असेल त्याप्रमाणे ते घेतलं पाहिजे आपण. आपण तसं काही करताना मला तरी दिसत नाही. जेवढ्या वेळा लोकांना भेटतो तेव्हा फक्त माझ्याकडे एकच प्रश्न असतो, मला एवढे महिने झाले माझा फोन कधी लावून देत. एकही मनुष्य सर मला हा प्रॉब्लेम वाटतोय त्याच्याबद्दल काय बोलता येईल का असं माझ्याकडे कुणीही येत. सर मला 4 महिने झाले, सर मला 6 महिने झाले, सर मला 8 महिने झाले, अजून फॅमिली मिटिंग नाही झाली. फॅमिली मिटिंग करून काय आपण पटणार आहोत, अजून आपल्यात बदल नाही झाला. 6 महिने झाले तरी आपण पहिल्या दिवशी जसे आहोत तसेच अजून आहोत. तर फॅमिली मिटिंग घेऊन काय करा. फॅमिली मिटिंग अशासाठी लागते आपल्याला की घरच्या समोर बसले की त्यांना इमोशनली ब्लॅकमेल करता येतं. इथून बाहेर पडायचा सगळ्यात सोपा मार्ग काय आहे, तर फॅमिलीला ब्लॅकमेल करणे. डायलॉग पण मला माहिती, तुला नाही माहिती इथे काय होतं, हा पहिला डायलॉग. इथे राहून बघ म्हणजे कळेल आईला. आई बिचारी किती वाईट चाललंय, जाऊ का आपण. बरं एवढं सगळं करून तुम्ही बाहेर पडलात तर चांगलं राहाल की नाही. शिकवून येतो काय हो तुला परत तरी केलं तर काय करायचं, काय उत्तर देणार त्यांना. तुमचं प्रेम, तुमचा माणूस, आम्ही प्रयत्न करत होतो, त्यांनी काहीच घेतलं नाही, मी काय करणार. काय करू शकतो मी. अक्कल काय चमच्याने भरवली जाते का, घ्यावी लागते ना. स्वतः करावं लागतं ते. आम्ही नाक्यावरची माणसं, आमच्याकडे गाडी येते, गाडी थांबते, गाडीतून माणसं उतरतात, बाहेर हा सरळ रस्ता लांब पडेल पण सरळ रस्ता आहे, चांगला रस्ता आहे. या रस्त्याने गेला तर स्वतः गेला नाही. जायचं कुठे कोणी तो बसलेला मनुष्य तो जाणार ना, तर मी त्याला दाखवायला घेऊन जाऊ. कारण माझं कामच हे आहे की मी नाक्यावर उभं राहणार आहे आणि मला येणाऱ्या माणसाला मी ॲड्रेस सांगणार आहे. जायचं काम कोणत आहे, याचं त्यांचं सोबतच काम आहे. तुम्हाला इथे घरच्यांनी आणून ठेवलं आहे याचा अर्थ काय, की तुमच्यात काहीतरी बदल व्हावा असं त्यांना वाटतंय. पण आपल्यात बदल होतोय की नाही असं हे किती लोक बघतात. कोण आहे बरं, काय बघता तुम्ही. मी जेव्हा इकडे आलेलो तेव्हा माझी फिजिकल कंडिशन भरपूर खराब होती, तर माझी मानसिकता पण भरपूर डिफिकल्ट होती. कारण त्यावेळी जास्त कोणाला टॉलरेट करू शकायचं नाही, माझ्यामध्ये चिडचिडपणा जास्त होता. तर इकडे यायच्यानंतर 2 गोष्टी मला नोटीस आल्या जातात. जितके दिवस मी इकडे घालवतो तितकी माझी शारीरिक बदल घडत आले, बॉडीमध्ये जेव्हा चेंजेस आले त्याने मला बरं वाटायला लागलं. आधी माझी मनस्थिती विचित्र असायची की दिवसभर मला जी चिडचिड व्हायची ती कमी व्हायला लागली.
आणि दुसरी गोष्ट अशी झाली की मला इकडे राहून जाणवायला लागलं की कदाचित मला ती आजार पण होतं, मला ते आजार पण म्हणून कधी वाटलं नाही. आणि त्या आजाराचा आता कसं हँडल करायचं ह्याचं मला थोडंसं ज्ञान इकडे मिळालं. तर ते बदल माझ्यामध्ये घडायला लागले आणि पूर्ण बदल मला अजून कळणार नाही, कारण मी अजून बाहेर गेलो नाही. कारण इकडे चार दिवाळांमध्ये कदाचित मी असं म्हणून की मी नाही करणार तसं. बाहेर गेल्यामध्ये परिस्थिती वेगळी असणार की मला काय विचार येतील आणि मी त्यांना कसं हँडल करेन ही पूर्ण सिच्युएशन मला अनुभव नाही. त्याच्यामुळे मी अशी कमिटमेंट करू नाही शकतो. व्हेरी गुड. त्याने थोडंफार केलंय, पण हे जे स्वतःकडे बघणं आहे ना, हे आम्हाला अपेक्षित आहे प्रत्येकाकडे. दुसरा काय करतो हे आपल्याला बघायचं नाही. मी काय करतो, माझा प्रॉब्लेम कुठे आहे, मला याच्यातून बाहेर पडायचं. बाकीच्या वेळेला मी करत होता तर बाहेर. आता काय ते स्वतःकडे लक्ष आहे, काय वेळ तुमच्याकडे आता करा मी कसा चिडतो, मी कसा रडतो, मी कसं, मला कधी दुःख वाटतं, मला कधी आनंद वाटतो, शोधा ना. काय शोधताय ना, काय शोधताय ना, सहज शक्य. 200 लोक आहेत, 200 लोकांच्या 200 प्रवृत्ती आहेत, बाहेर लागून येत सांगतात. पण प्रॅक्टिस कशी करता येते तुम्हाला. प्रत्येक माणसाशी मी कसा वागेन, प्रत्येक माणसाला मी काय करेन, त्याचे रिस्पॉन्स काय देईन मी, रिस्पॉन्स म्हणून आठवलं आपण नेहमी देतो ना, ती रिॲक्शन असते. काय असते? पण आपण काय द्यायला पाहिजे, प्रतिसाद द्यायला पाहिजे. प्रतिक्रिया आपली प्रतिक्रिया असते. त्याला काहीने काय सांगितलं की आपण लगेच चिडचिड करतो. तिथे काय सांगितलं ते ऐका, ती कशासाठी सांगते याचा विचार करा. कारण तुमच्या आई असं नाही, कुठलंही माणूस त्याला एखादी गोष्ट सांगतो तर ती तो मनुष्य का सांगावं असं वाटतंय त्याला याचा विचार करा. तो का सांगतोय याचा विचार करा. त्याला असं का वाटलं असेल, माझ्या वागण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का याचा विचार करा. एखादा मनुष्य उगाच तुमच्याशी येऊन बोलत नाही, हे तू असं करू बाबा असं कधीतरी सांगतो की नाही कोणा पण. त्यावेळेला काय घडलेलं असतं, तू असं करू नकोस असं ज्याला सांगितलं जातं त्याचं काहीतरी चुकलेलं असतं ना. मग त्या माणसाने माझी चूक काय हे शोधायचं, तुम्हाला लागलं नको असं सांगायचं. आपला सगळ्यांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे, आपण सगळे खड्ड्यात पडतो. कुठे पडलोय, आणि आपल्याला खड्ड्यातून बाहेर यायचं. पण आपला जो इगो नावाचा किडा आहे ना, आपल्याकडून काय करून देतो माहिती का, खड्ड्यात सुद्धा आपण हाताची घडी घालून होतो. हे जरा काढ ना, आपला सगळ्यांचा प्रॉब्लेम खड्ड्यात तर पडलोय. इगो आपल्याला अजूनही गप्प बसू देत नाही. अजूनही त्याने हाताची घडी घालून ठेवायला पाहिजे आणि येणारा काय कर रहा है. त्याच्याऐवजी आपल्याला टाचावर उभं राहावं, चवड्यावर उभं राहावं लागेल, हात वर करावा लागेल, शब्दामध्ये गोडवा आणावा लागेल, समोरच्या माणसाला कन्व्हिन्स करावं लागेल किंवा खरंच मला मदतीची गरज आहे, तुम्ही मला वर काढा, प्लीज हेल्प मी असं सांगावं लागेल. पण याच्यासाठी आधी मला चवड्यावर उभं राहावं लागेल, हात वर करावा लागेल, म्हणजे माझ्या बिहेवियरमध्ये मला बदल करावा लागेल. त्यावेळेला मला मदत मिळणार आहे. पण हा बदल मी करतोय का इथे, मी अजूनही पहिल्या दिवशी आलो होतो तसाच आहे. अजूनही मला मनाविरुद्ध कोणी काही सांगितलं की मला राग येतो. अजूनही माझ्या आवडीनिवडी आहेत. मग कधी बदलणार, मग 4 महिने होऊन काय फायदा आहे का, मग 6 महिने होऊन फायदा आहे का, वर्ष होऊन फायदा आहे का, 5 वर्ष होऊन फायदा आहे का, 10 वर्ष होऊन फायदा आहे का.
जर मी आहे तसाच राहणार असले तर मग इथे राहण्यातच असं नाही. म्हणजे कुठेतरी एक गोष्ट आपल्या मनात आली पाहिजे की मी चुकलोय, माझं आयुष्य अस्ताव्यस्त झालंय, पहिली पाहिजे. ही अस्ताव्यस्तता घालवण्यासाठी मला बदल करावाच लागणार आहे. हा जर बदल करायचा असेल तर सगळ्यात पहिलं शरणागती पत्करावी लागेल. ही शरणागती मी पत्करलेली आहे का हा प्रश्न स्वतःला विचारायचा. जर तुम्ही शरणागती पत्करली तर आणि तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि जर शरणागती तुमच्याकडे येत नसेल तर तुम्हाला ती आणावी लागेल. मी ते ना येऊन कमीत कमी 10 ते 15 दिवस झाले असतील. या 10 ते 15 दिवसामध्ये ना स्टाफ लोक आहेत ना असं ट्रीट करतात ना कधी कधी की मारेपर्यंत घेतात, मारेपर्यंत ट्रीट करतात. तर तुम्ही याच्यासाठी काय करू शकता? आता ह्याच्यामध्ये कसं आहे सर, एक्झॅक्ट काय झालं माहिती आहे? ज्या वेळेला एखादा मनुष्य इथपर्यंत येत असेल त्यावेळेला कुठेतरी थोडीतरी चूक माझी असेल. वेळेचं नाही, कुठेतरी माझी चूक आहे. मग बाकीच्या बाबतीत घडत नाही ते माझ्या बाबतीत का घडते हा प्रश्न प्रत्येकाला आला पाहिजे. त्याच्या बाबतीत घडत असेल त्याला, ती पण माणसंच आहे, आपण पण माणसंच आहोत. आता हा नाही ही सगळीच माणसं चुकीची आहे. माझ्यामध्ये पण चूक असू शकते ना, मला थोडासा बदल करावा लागेल. हा मनुष्य माझ्याशीच असा का वागतो हा प्रश्न माझ्या डोक्यात आला. बघा, तक्रार करणं त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण ते निवारण हे आपलं आपणच करू शकतो हा कॉन्फिडन्स तुमचं द्यायला पाहिजे. ते आम्ही खुर्च्यावर बसलोय, तुम्ही तक्रारी करणार, त्याच्यावरती उत्तर शोधणार, हा भाग वेगळा. पण बाहेरच्या दुनियेत जाऊन तुम्ही काय कराल मग? बायकोला सांगाल तो आहे ना माझा भाव असं वागतो माझ्याशी, तो वाणी आहे ना माझ्याशी नीट बोलत नाही. लक्षात येतंय मी काय म्हणतोय? म्हणजे कुठेतरी मी चुकतोय म्हणून माझ्याशी असं वागलं जात आहे, तर मला बदललं पाहिजे. मी ज्या सेंटरमध्ये होतो आहे तिथे मला कधी कोणी शिवी दिली ना की मी माझ्या काउन्सिलर जाऊन अशी तक्रार करायची. ते नाही मला शिवी दिली, तो काउन्सिलर मला लागायचा इट्स अ पार्ट ऑफ ट्रीटमेंट. काय इट्स अ पार्ट ऑफ ट्रीटमेंट बट काय मला आधी सांगते वाटायचं कंप्लेंट करायला गेलो आणि अनुष्य असं का सांगतोय. पण त्याचं उत्तर आज मला मिळालेलं. तेव्हा तिथे मी कसा वागत होतो त्यावेळेला मला त्याने ते सांगितलं, त्यामुळे त्या वेळेला माझा जो बदल झाला माझ्या त्याचा फायदा मला माझ्या आयुष्यात पुढे झाला. म्हणून तुम्हाला पण मी हेच सांगतो, इट्स अ पार्ट ऑफ ट्रीटमेंट. तक्रारी करायचं सोडून द्या, शेट अपनी अपनी डेट. जर असं घडत असेल तर सगळ्यांच्या बाबतीत घडलं पाहिजे. मग सगळ्यांच्या बाबतीत घडत नाही, माझ्याच बाबतीत का घडतंय? मग कुठेतरी माझा प्रॉब्लेम आहे का? पहिला हा प्रश्न स्वतःला विचारला. आत्मपरीक्षण जे म्हणतो ना ते हेच आहे. ही चौथी पाहिजे, स्वतःचा शोध. किती लोकांनी लिहिलंय आपल्या वयामध्ये की माझ्या झालेल्या चुका कोणत्या आहेत? 1 2 3 4 5. हळूहळू नका उभं करू, हळूहळू सगळेच जण उभे करू. तर आपल्याला ते सांगा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा मी त्या चुकावर मला बघायच्या कशाचा पण सांगा.
हे जेवढे मोठे लोक आहेत नाही तर सगळ्यांना हे डायरी रायटिंग डायरी रायटिंग म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? मी एकदा त्या असा प्रयोग केला माझ्या पेशंटना सांगितलं का तू होता डायरी लिहा त्यांनी डायरी लिहायला सुरुवात केली. 2 दिवसांनी लगेच मागवलं कोणी करता 7:30 वाजता उठलो 8 वाजता दात घासले 9 वाजता आंघोळ केली त्याच्या आधी मध्ये थोडी नाश्ता केला म्हणजे ज्या क्रिया केल्या त्याने त्या त्याने लिहिली. दिस इज नॉट डायरी रायटिंग. दिस इज नॉट डायरी रायटिंग. जसं इन बिटवीन द लाईन्स म्हणतात. इन बिटवीन द लाईन्स कशाला म्हणतात? एखादं तुम्ही पुस्तक वाचत असाल तर 2 ओळी लिहिलेल्या असतील त्याचा बाहेरून अर्थ तुम्हाला वेळ लागतो पण त्याचा मतीचा अर्थ जो असतो तो वेगळा असतो. इन बिटवीन द ऍक्शन्स एखाद्या माणसाची कृती होते त्याच्यानंतर माझी कृती होते त्या 2 कृत्यांमधलं जो न ऐकायला आलेला संवाद असतो त्याला म्हणतात इन बिटवीन द ऍक्शन्स आणि तो आपल्याला कळला पाहिजे. थोडंसं मी कठीण बोलतो आणखी सोपं करून सांगतो. मला त्याच्याशिवाय गेलं माझ्या मनाची अवस्था दिवसभरात कशी होती हे ते डायरेक्ट आलं. तर तुम्हाला सवय लागेल. तुम्ही मोठ्या लोकांच्या डायऱ्या बघा त्यांनी कुठेही आंघोळीचं वगैरे करतो किंवा दार घासायला वगैरे असला तरी 2 ओळी लिहिलेल्या असतात आणि त्याच्यानंतर त्यांचं खरं डायऱ्या वाचून बघा. एक सुंदर पुस्तक आहे की नाही मला माहिती आहे. ॲन फ्रँकची डायरी म्हणून एक पुस्तक आहे. 2ऱ्या महायुद्धामध्ये एका 18 वर्षाच्या मुलीने लिहिलेली ती डायरी अतिशय सुंदर आहे. कुठेही तिच्यात ते दात घासणं आणि फासणं काही नाही डायरी. जे रोजच्या घटना घडत होत्या त्या घटनांचा तिच्यावर पडणारा होणारा परिणाम तिने त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. आता युद्धाचा परिणाम किती भयंकर असतो तुम्हाला माहिती आहे ना? कसं माहिती आहे तुमचं काय ते पोलीस युद्ध पण आपण अनुभवलेलं नाही ना. ही गोष्ट अनुभवायची आहे ती भयंकर असते असं म्हणतात. ते आपल्यासाठी ते जे भोगत असतात त्यांना मस्त त्याच्या खायचे पैसे मानले का आगायचे मानले झाले. आता 45 मिनिट्स हे बाबा आई कुठे झाला 45 मिनिटं वाचण्याचं काय तुम्हाला युद्धाच्या बाबतीत. तर त्याने त्या मुलीने जे काही लिहिलेलं आहे ना ते मराठीत अनुवादित केलं आहे एका लेखीने. पण अतिशय सुंदर डायरी आहे. बघा तुम्ही इथे नसला तर मी आणून देईल डायरी पुस्तक मिळेल तुम्हाला घेऊन. पण डायरी कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण. त्यामुळे डायरी लिहायची पण सुरुवात जर तुम्ही केलीत ना तरी पण तुम्ही स्वतःला ओळखायला सुरुवात करा. आणि डायरी रायटिंगचा दुसरा एक फायदा असतो आपले व्यवहार आपल्या लक्षात राहतो. आर्थिक व्यवहार मी बँकेत कधी गेलो डायरीवरून करत आलो. मी कोणाला किती पैसे दिले त्या डायरीवरून करत. पण त्या डायरी लिहिताना एक महत्त्वाचा पार्ट असा असतो की ती प्रामाणिकपणे लिहायला पाहिजे. बायस होऊन लिहिता कामा नये. कारण की बऱ्याचदा आपण स्वतःला प्लस पॉईंट देऊन सगळ्या गोष्टी म्हणजे बाकीचे लोक कसे चुकीचे आहेत हे गृहीत धरून आपण लिहितो. तसं नाही. आता जसं या माणसाने मला सांगितलं की मला स्टाफ मारतो त्यावेळेला मी त्याला असं किती काय
हे बघायचा प्रयत्न. तसं डायरी लिहित असताना आपल्या बाबतीमध्ये घडणाऱ्या गोष्टी का घडत आहेत याचा विचार करून लिहिता चालू. प्रत्येक वेळेला समोरचाच मनुष्य चुकीचं असेल तेव्हा मला ते सहन करावं लागतं. हे सगळं सांगायचा हेतू एवढाच आहे मला की स्वतःकडे बघण्यासाठी जे डोळे लागतात ते आपल्याला तयार करायचे आहेत. जिथपर्यंत आपण स्वतःकडे लक्ष द्यायला शिकत नाही, जिथपर्यंत आपण मी कोण आहे हे ओळखत नाही, मी म्हणजे तुम्ही, तिथपर्यंत आपण कोणालाच ओळखू शकत नाही. म्हणून आपल्या घरची माणसं फसतात काय आपल्याला चुक्या फार इझिली बनवलं. तुमच्या खिशात पैसे असतील आणि तुम्हाला कोणी शेट म्हटलं की लगेच पस्ता घेण्याचं म्हणाला समजण्याचा दोष आहे का? आपण तिला चुक्या बनवायला दिलं. या सगळ्याच्या बाहेर घडलेल्या गोष्टी आहेत आत्तापर्यंतच्या, त्याच्यातून आपलं एक व्यक्तिचित्र स्वतःसमोर उभं करा. मी कसं आहे आणि मला काय व्हायला पाहिजे हे जिथपर्यंत तुम्हाला कळणार नाही. शेवटचं वाक्य प्रार्थना काय आहे? Change the things we can. Wisdom to know the difference. विजडम टू नो द डिफरन्स. चांगलं काय आणि वाईट काय? आतापर्यंत मी वागलो ते वाईट असेल तर चांगलं काय असेल? मग ते चांगलं होण्यासाठी मला माझ्यामध्ये बदल काय करावा लागते याचा विचार करणं तुमची ट्रीटमेंट. पण तसं आपण दुर्दैवाने करत नाही. आपण फक्त काय करतो? आला दिवस बोलतो, आओ बुझाओ बत्ती बुझाओ. तसं नका करू. हे जे काय तुम्ही राहायचा स्टे आहे तुमचा, त्या स्टेमध्ये स्वतःला चेंज करा. बदल आवश्यक आहे आपल्याला. जो मी होतो तो होतो, तो नाही बदलू शकत. आपण डिवाइड करून स्वतःला चेंज करू शकतो का? ते होऊन गेले. पण त्याच्या पुढे ते होणार नाही. आता मला प्रेझेंटमध्ये काहीतरी करायला पाहिजे की नाही? मग तुम्ही तुमचा प्रेझेंट फुकट घालवताय. कारण प्रेझेंटमध्ये तुम्ही कसा विचार करताय? एक तर फ्युचरचा नाही तर हिस्ट्रीचा. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, टुमॉरो इज हिस्ट्री, yesterday is history, today is gift, so enjoy it. आपण खरंच तसं वागतो का बघा. आता वर्तमानात जगतोय का आपण? इथे बसलोय पण आपल्या डोक्यामध्ये विचार आपल्या घरातला आहे. ती येणार काय त्याने मी काय करतोय हा विचार करून वर्तमानकाळ खराब करतोय. म्हणजे याचं काय? त्याचा अर्थ काय? वन डे ॲट अ टाइम. एका वेळेला एकच गोष्ट, एका वेळेला एकच क्षण. तो क्षण आत्ता काय? तुम्ही हिंदी गाणी ऐकता ना? किती लोकांनी आने वाला पल जाने वाला आहे गाणं ऐकलंय? त्याचे पुढचं सेंटेन्स काय? आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी निकालो, अब तो ये जाने वाला. म्हणजे तो जो क्षण आहे तो क्षण पूर्णपणे जगा. पण आपण जगतो का? आपण हिस्ट्रीचा विचार करतो नाही. तुमच्याचा विचार करतो ते काय करतो का? आपण वर्तमानाचं वाटवलं आणि ज्याचं वर्तमानाचं वाटवलं होतं त्याची हिस्ट्री पण खराब असते आणि फ्युचर पण खराब असते. त्यामुळे वर्तमान काळात जगता आलं पाहिजे. प्रत्येक माणसाला वर्तमान काळात जगता आलं पाहिजे, तरच तुमचं फ्युचर चांगलं होईल. कारण येणारा क्षण हा थोड्या वेळाला काय होतो? निश्चित होतो, फास्ट होतो. आताचा क्षण मी आनंदी जगलो
ज्या माणसाचा पास्ट चांगला आहे त्याचं विचार आपण ते कृतीने करावं लागेल ना मला. मग त्यासाठी आत्ताचा क्षण जगणं पूर्ण माझ्या एनर्जी ते महत्वाचं आहे. पटतंय का? बघा की नसेल कोण काय म्हणते. त्या वेळेला जी गोष्ट करत असाल ती एन्जॉयमेंटने करा. करायचं म्हणून कुठलीच गोष्ट करू नका. आता सुद्धा इथे 75% लोक हे सगळ्यांनी बोलवलं म्हणून इथे येऊन बसले. त्याऐवजी मला काहीतरी मिळेल, मला काहीतरी शिकायला मिळेल अशा भावनेने जर तुम्ही बसला तर तुम्ही स्वतःमध्ये बदल करू शकाल. म्हणजे प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे आपल्याला. फुल ऑफ एनर्जी असलं पाहिजे आपण. पण आपण तसं करत नाही दुर्दैव. आपण फक्त रडायचीच आपल्याला सवय आहे. या रडायच्या सवयीमुळेच आपलं आयुष्य असं झालं. त्यामुळे रडायची सवय सोडा. प्रेझेंटमध्ये जगायचा प्रयत्न करा. आत्ताच्या क्षणी जगायचा प्रयत्न करा. फुल ऑफ एनर्जी. आनंद घ्या त्या क्षणाचा. ओके, थँक्यू.